हॅलो, कसे आहात सगळे? सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी आली आहे मालाडला नटराज मार्केटमध्ये. आणि आज मला म्हणजे एवढं काही खास नाही, पण थोडी बहुत शॉपिंग करायची होती मला. तर मी म्हणाली व्लॉग पण करूया, त्यानिमित्ताने व्लॉग पण होईल. आणि मी खूप लेट आली, कारण की माझी ही चुकी झाली की मला दुपारी यायचं होतं, पण मी खूप लेट आली. बट ठीक आहे, हरकत नाही, कारण की मला झोप लागलेली, त्यामुळे मग मी लेट आली. ठीक आहे, आपण घरी गप्पा मारूया, कारण की इथे खूप गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. तर येस, बाय. इथे ह्या लोकांचा सगळा बाजार चालू होतो, जे अतिशय महाग देतात भाज्या ही लोक. हे सगळे ॲक्सेसरीजचे शॉप्स आहेत. सो इथे दाखवू तेवढं कमी आहे, खूप सारे शॉप्स आहेत. आणि प्रॉपर आपण नटराज मार्केटला आता पोचलो नाही आहे. ते काय म्हणतात, ते भाजी वगैरे भेटते ना, आपण तिथे आहोत. आणि मी मला गोरी का वाटते? म्हणजे आहे मी गोरी, पण असं एकदम असं उठून वाटते गोरी. मला असं वाटतं की मे बी मी झोपून अर्धा तास झोपलेली, सो त्यामुळे पण असेल. ठीक आहे, आता आपण पोचतो मिठाईवाल्याच्या इथे. जस्ट लव, हा मला खूप आवडला आहे. वेस्टर्न घागरे छान आहे. आता तुम्हाला दाखवलं ना घागरे, त्याच्या खाली जे कपडे होते ना, प्लीज तिकडे कपडे नका घेऊ. का माहिती आहे? कारण की ती लोक रिसेल करतात. ते कपडे कोणीतरी वापरलेले आहेत, आणि मग ती लोक ना ते सगळं रिसेल करतात. मग त्यामुळे ती लोक आपल्याला स्वस्तात देतात. हे आहे मिठाईवाल्याचं शॉप, जिथे मिठाई नाही सगळंच भेटतं. आणि मालाडला शॉपिंगला आलो आहे, आणि ह्यांच्याकडनं काय खाल्लं नाही असं अशक्य आहे. पण मला काय माहिती का, मी सकाळी कोकोनट वॉटर पियाली, तर अजूनपर्यंत भूकच नाही आहे मला. सो येस, सो इथे सगळे कॉस्मेटिक्स आहेत. सो मला हे आवडलं आहे. ये कितने का है भैया? ये 300 में सब जगह है, लेकिन हमारे यहाँ सबसे कम प्राइस है 200 रुपये इसका। अच्छा, एक 200 का है? 200 का है ये। बट बहुत ज़्यादा है बोल रहे हो 200। सबसे कम में हमारे इधर है, और ये डिजाइन वाला है। एक से एक अच्छा। वैरायटी अंदर भी देखो हमारे यहाँ घड़ी। ओके, 50 रुपये में दोगे? 50 रुपये में, 50 रुपये में कैसे आएगा? व्हिडिओ काढत होते मी, आणि मला बोलतो की माझा ह्याचा पण व्हिडिओ घे. तर मी म्हणाले ठीक आहे, आपको कुछ ऐसे बोलना पडेगा. तर बोलत होता, तर मी म्हणाले ठीक आहे, मी काहीतरी असं दाखवीन की हे कितीला आहे. एक मिनटं, मंदिर आलं. इथे आतमध्ये घुसायचं आहे, खूप मोठा टास्क आहे. खूप मस्त कलेक्शन आहे याच्याकडे टॉपचं. आणि हे सगळे कुर्तीज जे आहेत ते 200 आहे. इकडे कॉर्ड सेट्स आहेत 350ला हे सगळं. आतमध्ये पण त्यांच्याकडे आहे खूप सारे व्हेरायटीज. आणि हे जे आहेत ते 350ला आहेत, कुर्ती अँड पॅन्ट. खरं बोलू ना की मला इकडे नाही आवडलं. जिथे मी आता दाखवलं ना, क्वालिटी खूप खराब आहे त्याची, म्हणून मला तिकडे नाही आवडलं आणि मी तिकडे नाही घेतलं. नेक्स्ट आपण इथे जाऊया. खूप क्यूट आहेत. मी काय दाखवू, इथे दाखवीन तेवढं कमी आहे. मी काहीच नाही दाखवणार आहे, कारण का माहिती आहे, काहीच दाखवणार म्हणजे जे मी घेईन ते दाखवेन तुम्हाला. कारण की ते एवढी गर्दी आहे घ्यायला. काय माहिती का एवढी गर्दी आहे. आज फ्रायडे आहे, मे बी त्याच्यामुळे असेल का, उद्या सुट्टी असेल किंवा जॉबवरून सुटणारी असेल त्याच्यामुळे पण मे बी असू शकते. सो येस, बघूया. मला तर ड्रेस घ्यायचे आहेत, तर बघूया की कुठे चांगले भेटत आहेत ते. त्याच्याकडे ड्रेस घेतले आहेत, खूप मस्त ड्रेस आहे त्याच्याकडे, आणि क्वालिटी पण छान आहे. पहिला ड्रेस घेतला आहे मी हा, आणि मी तो तुम्हाला दाखवेन एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. केली आहे लाईट, आणि खूप जास्त असा गोंधळ चालू आहे. मला असं वाटतं मी आली म्हणून तर गेली नाही. इथे सगळे साड्यांचे कलेक्शन्स आहेत,
आणि इथे ही रेंज छान आहे. आणि हे सगळे वेडिंग घागरे म्हणतात ना तसे आहेत. त्याच्यासमोरच हे सगळे फॉर्मल्स लावले आहेत आणि हे नाईट सूट्स आहेत सगळे. सगळ्या साड्या आहेत काठापदराच्या. 700 रेट्स आहेत इथे. साड्या इतक्या सुंदर आहेत इकडे. इतक्या साड्या पडल्यात. अजिंक्य बोले चल घरातून निघ इकडनं आता. इथे ह्या ज्या साड्या आहेत त्या बनारसी पॅटर्नमध्ये आहेत आणि UP वाले जास्त यूज करतात गुजराती त्या पॅटर्नमध्ये आहेत. गाईज इथे एवढं कलेक्शन चांगलं आहे साड्यांचं. ओ माय गॉड. आणि ह्या गल्लीत मी फर्स्ट टाईम आले एकदम आतपर्यंत. आणि इथे इतक्या हेवी साड्या आहेत आणि एक मीडियम टू लो रेंजमध्ये आहे. खूप सुंदर आहे. हे सगळे वेस्टर्न आहेत ड्रेसेस. सो या शॉपमध्ये पण छान होतं. या शॉपमध्येही कुर्तीजचे कलेक्शन चांगले आहेत. ड्रेस छान आहेत आणि क्वालिटी पण सुंदर होती. काही ड्रेसची क्वालिटी चांगली होती. आणि हा जो ड्रेस सूट आहे ना पूर्ण त्याचा रेट खूप जास्त होता. खूप जास्त दमली आहे मी यार. ठीक आहे शॉपिंग झाली. जास्त काय एवढं घेतलं नाही आहे. फक्त ड्रेस घेतलेत बास. हिरो आला हिरो माझा. डिअर मी आज तुझे किती पैसे उडवले? 200 रुपये. खूप नुकसान केलं माझं आज. खूप म्हणजे नुकसान आहे काय ते? इन्व्हेस्टमेंट शॉपिंग करणं नुकसान आहे? नुकसान आहे बोल. ठीक आहे. अजून बाकीच आहे तुझी शॉपिंग तशी पण. हा बाकी आहे. नुकसान का बोलला पण तू? खर्च केलंस खर्च. हा पण त्याला नुकसान का बोलला? बोल. नुकसान का बोलला? कारण तू खर्च केलेस. नेशन वॉन्ट्स टू नो की का नुकसान बोलला. शॉपिंग कोण करतात? एवढी काय गेली? नेशन वॉन्ट्स टू नो की नुकसान का बोलला. वर्षभराची शॉपिंग एकदाच केली असे वाटते. एक दिवसात अजून करायची आणि नेक्स्ट महिन्यात पण शॉपिंग माझी 4 वर्षात करायची. होती जेवढी तुझी एका दिवसात झाली. अरे आम्हाला बायकांना काय ना काय घ्यायचं असतं. तरी पण तुझी अर्धी शॉपिंग बाकीच आहे. हो बाकी आहे आणि नेक्स्ट महिन्यात पण घेणार आहे. नेक्स्ट महिन्यात मला असं स्कर्ट वगैरे घ्यायचं. ह्याच्यासाठीच कामाला जातो शॉपिंगसाठी. हो म्हणजे काय. सो असा गेला मालाडचा दिवस. खूप जास्त मी थकलेली आणि त्यामुळे मी व्हिडिओ आत्ता एंड करते आहे. ब्लॉग आत्ता एंड करते. आणि मालाडमध्ये म्हणजे मी जेवढं दाखवलं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त खूप काय आहे. जे लोक गेली असतील त्यांना माहिती असेल. आणि मेन तर खास करून खूप छान ड्रेसेस आहेत तिकडे. कुर्ता पॅन्ट सेट वगैरे ऑफिसवेअरसाठी किंवा कोणालाही बाहेर जायचं असेल त्याच्यासाठी ड्रेसेस आहेत. ज्वेलरी पण आहे. बॅग्स खूप सुंदर आल्या आहेत तिकडे. आणि मी गेले आणि लाईटच गेली. तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये. तर मी गेली त्याच्या एक नाही अर्ध्या तासानंतर लाईट गेलेली पण परत आली. तर मालाडमध्ये अजून थोडं पुढे जायचं होतं मला त्या साईडला नटराजच्या मार्केटच्या लेफ्ट साईडला. पण ठीक आहे तिथे मला कधी जातच नाही आणि तिथे तसंही काही नव्हतं. तर मी घेतलं जे मला पाहिजे होतं ते. आणि हां आउटफिट्स मी तुम्हाला त्याच्यासाठी एक वेगळा व्लॉग करणार आहे. तर प्लीज स्टे ट्यून आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.